नमस्कार, मी आरती उमेश राऊत. नुकतीच जॉईन झालेली माझी शाळा म्हणजेच लेट उत्तमराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल आर्मी. घरापासून जवळ असल्याने जाण्या येण्याचा खर्च लागत नसल्याने आणि आपल्यालाही प्रत्येक गोष्टीचा अनुभव आला पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जॉईन केलेली माझी शाळा म्हणजेच लेट उत्तमराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल आर्मी. अशी शाळा जी एका कष्टाळू लोकांच्या हितासाठी कमी दरात प्रत्येक विद्यार्थ्याला, जो श्रीमंत असो अथवा गरीब, हुशार असो अथवा अभ्यासात मागे, या सर्वांना समान वागणूक मिळवून देणारे माननीय डॉक्टर पंडितराव चव्हाण सर, ज्यांच्याकडे आता पाहिल्यानंतर सुद्धा त्यांनी केलेली अफाट मेहनत, कष्ट, स्वतःच्या रक्ताचे पाणी करून स्वतःच्या टाचा झिजवून प्रत्येकाशी आपुलकीपणा, आम्हा शिक्षकांना, मुलं मुली व विद्यार्थ्यांना नातवंड मानणारे, डोळ्यांमध्ये आता सुद्धा एक नवीन उम्मीद, आजच्या काळानुसार स्वतःला आपल्या सर्वांसाठी नवीन प्रेरणा बनवून उभारलेली ही आपली शाळा म्हणजेच लेट उत्तमराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल आर्मी. आम्हाला पब्लिसिटी करायला आवडणार नाही, आम्हाला आमच्या शाळेची पॉम्पलेट घेऊन घरोघरी दारोदारी फिरायला आवडणार नाही. हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश, तो म्हणजे तुम्हाला पडलेला प्रश्न, का आपल्या पाल्याला या शाळेमध्ये प्रवेश मिळवून द्यायचा, काय आहे असं या शाळेमध्ये, शाळेच्या मातीमध्ये, वातावरणामध्ये, तर तो आहे आपुलकीपणा. आजचं जग नुसतं प्रॅक्टिकल होत चाललेलं आहे, जिथं तिथं नुसता देखावा. हा आपुलकीपणा, जिव्हाळा माननीय डॉक्टर पंडितराव चव्हाण सर यांच्याकडून वारसा घेऊन त्या वारसाची ठेवण जपवणूक चालवत जात आहे, ते म्हणजे माननीय श्री उल्हासभाऊ चव्हाण सर. सतत गेटजवळ हजर राहणे, प्रत्येक विद्यार्थ्यांची ओळख, पालकांशी संपर्क, बापरे एवढा मोठा अवाढव्य ताण प्रेमाने हाताळणारे विद्यार्थ्यांचे लाडके खंडूभाऊ. नंतर माननीय डॉक्टर पंडितराव चव्हाण सर यांची मुलगी कोमल मॅडम, प्रत्येक विद्यार्थ्यांना मायेने सांभाळणाऱ्या, आणि यांचे मिस्टर माननीय आशिष मोरे सर, लागेल तिथे वडिलाप्रमाणे स्ट्रिक दाखवणारे पण मनातून अत्यंत हळव्या मनाचे. म्हणजे सांगण्याचे तात्पर्य एवढेच की जे आपण आपल्या घरात आपल्या पाल्याला वातावरण देतो ते या शाळेत मिळते, तर का आपण आपल्या पाल्याचा या शाळेत प्रवेश नोंदवावा नाही? मला जॉईन होऊन 2 महिने झाले. एवढ्या जीवाभावाचा टीचर स्टाफ आत्तापर्यंत पाहिला नाही, अनुभवला नाही. काय ती जादूची माया, एकमेकावरचा विश्वास, बापरे म्हणजे घरी आल्यावर असं वाटतं का सतत यांना कॉल करून बोलतच राहावं. त्यांच्या ॲक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावणं, आणि हो अजून काय पाहिजे बरं आपल्या पाल्याला, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज, खेळ, प्रत्येक सणांचं महत्त्व सांगून प्रत्येक सण साजरा करणे. बापरे म्हणजे डोळ्यासमोर येतो तो फक्त आपुलकीपणा, जी आजच्या काळाची गरज आहे. ते फक्त आणि फक्त आजच्या नवीन पिढीतील विद्यार्थ्यांसाठी. शब्द अपुरेच पडले. विचार करा, मी या 2 महिन्यात अनुभवलं. मला जो आपुलकीपणा मिळाला तो तुम्ही आपल्या पाल्यासोबत नर्सरी ते 10वी पर्यंत घेऊ शकता. जे विद्यार्थी आता 8वी 9वी मध्ये होते त्यांचे पेपर मार्च स्टार्टिंग वीकमध्ये संपवून त्यांची 9वी 10वीचा सिलेबस सुद्धा चालू होत आहे. एवढा दूरचा दृष्टिकोन ठेवणारी आमची शाळा लेट उत्तमराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल आर्मी तुमच्या समाधानासाठी शाळेतील काही व्हिडिओ दाखवत आहे. देखो 40 मिनट की क्लास में अगर बच्चे बीच में हंसते रहेंगे तो उनका मन लगा रहेगा. तो टीचर का एक काम स्टैंड अप कॉमेडियन का भी है. अगर आपकी 40 मिनट की क्लास में कम से कम